तर रामकृष्ण हरी सगळ्यांना। चला आता मे महिना सुरू झालेला आहे, तर आता आंब्याचा पण सीझन चालू आहे, तर आता प्रत्येकाची लोणचं घालायची तयारी सुरू आहे। खरं तर मी थोडंसं मे महिना कमी झाल्यानंतर लोणचं घालणार होते, पण हे शेतातले ताजे आमचे शेतवाल्याने आणून दिले आंबे, तर चला म्हणलं आता घालूत लोणचं। तर पहा हे असे एवढाले आंबे आहेत पहा। तर आता आम्ही घरगुती पद्धतीनं गावरान पद्धतीनं कसं लोणचं घालतो ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे, तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग आज आपण एका नवीन व्हिडिओला लोणच्याच्या सुरुवात करू। तर पहा आता विकतचं आंबे असल्यानंतर आपल्याला किलोचं प्रमाण लागतं, किलोमध्ये किती बसतात काय, पण आता हे घरच्या झाडाचे आंबे आहेत ताजे, आणि कसं हे जास्त छोटे पण नाहीत आणि जास्त मोठे पण मध्यम आहेत। आता ह्याचं कसं प्रमाण सांगू, आता हे असे आहेत बघा आंबे, किलोमध्ये किती बसतात काय। तर हे आंबे सगळे बघा 50-55 आंबे आहेत। तर आता ह्याचं प्रमाण किलोवर असलं सांगतं, तर पाहूत आम्ही आता ह्यांचं कसं कसं किती किती सामान लागते ते। आता आम्ही दरवर्षी लोणचं घालतो, पण म्हणलं चला यावर्षी तुमच्याशी शेअर करावं आम्ही कसं गावरान पद्धतीचं लोणचं घालतो ते। तर हे काल आंबे आणलेले आहेत आमच्या शेतकरी मामानं, तर पहा मी रात्रभर हे पाण्यात टाकून ठेवले। तर कधी लोणचं घालायचं असलं ना तर आंबे असे चांगले रात्रभर पाण्यात ठेवायचे, असा चांगला निबरपणा येतो, आणि मग सकाळी असे। आणि हे आंबे पण असे पाडणं लागलेले आंबे आहेत, तर याचा काय आंब्याचा याच्यातला आपण साखर आंबा केलेला आहे। आणि आता हे जे आहेत ना याचं बघू आता कुठला तर काय एखादा नवीन पदार्थ करू। हे पण पाण्यात तसे ठेवलेले आहेत, आणि हे जे लोणचे जे आहेत ना तर हे पाड लागल्याशिवाय जमत नाही ना, तर लोणचं खराब होतं। तर हे वेगळे आंबे दिलेले आहेत त्यांनी, आणि ते पण दिले आणि हे पण दिलेले आहेत। तर ह्या पाही काय करतं, रात्रभर मी पाण्यात ठेवलेलं आहे, लोणचं छान टिकून राहतं आणि आंबा निभर राहतो, असा नरम होत नाही। तर पाही असा स्वच्छ धुवायचा, आणि धुतल्यानंतर पाही असं कपड्यावर टाकून ह्या पाही असं मस्त असं चांगल्या कपड्याने कोरडा करायचा, आणि ह्या पा धुतल्यानंतर ह्या पाही असं ह्याचं काढायची नाकाडं, आणि असा कपड्यानं मस्त असा कोरडा करून मग नंतर कट करायचा। तर पाहता अगोदर सगळे ह्या पा पूर्ण आंबे असे स्वच्छ धुवून घ्यायचे। तर पहा धुतल्यानंतर काय करायचं, याची हे जे असतात ना तोंड, हे तोंड अशी काढून टाकायचे। हे पाहिजे असे तर पहा असे स्वच्छ धुवून असे कपड्याने चांगले कोरडे करून हे पाशी त्याचे हे काढले तोंड असे, हे पाशी सगळे असे काढलेत पाहिजे पहा। तर आता हे मस्त कोरडे केलेले, तर याला आता काय करायचं, त्या पहा आम्ही घरीच इळे आमच्याकडं आंबे कापायचे, तर आम्ही घरीचे आंबे कट करणार आहे। आणि ज्यांच्याकडं नाही ते जातात सुताराकडं लोहाराकडं जातात, आंबे कट करून आणतात बाजारामध्ये। तर पाहे आमचे नातोंड कसे मध्ये मध्ये करतात, काही कामच करू देत नाही चिम्या। तर हे आता आम्ही घरीच विळीने कट करणार आहे। चला आता मग कट करण्याची तयारी करू। कट केले, आता हे विळीने कट करून घेणार आहे। आणि मी नाही का दरवर्षी घरीच कट करते, माझ्याकडे विळी असल्यामुळं, आणि मी स्वतः कट करून याचं लोणचं घालते, कारण मी स्वतः कट करते, दुसरं कोणी नाही घरातलं कट करत। तर पाहे असा कधी आंबा कट करताना असा आडवा धरायचा, हे पहा असा आडवा। तर पहा असा जवळ धरायचा आंबा, असं लांब धरल्यानंतर जमन आहे पहा, असा जवळ धरायचा। हे पहा असा पांढरा शुभ्र पाहिजे खोबऱ्यासारखा, तर त्याचं लोणचं चांगलं टिकतं। जर मधून पिवळा निघला ना तर मग ते नरम झालं लोणचं खराब होतं। आणि आंब्याच्या फोडी कधी अशा छोट्या करायच्या, म्हणजे लहान लेकरांना खाल्लं तरी लोणचं फोड वाया जात नाही। हे पहा असं सांभाळून असं घराच्या विळी खाली, आता बोटच कट होते चांगली विळी असल्या धारदार। हे पहा असं पहा अशा पद्धतीने बारीक फोडी केलेले, तर अशा काही लहान काही मोठ्या काही केलेले। तर आता हे काय करायचं, तर आता हे कुणी कुणी काय करतं, हे असं कपड्यानं पुसून, त्या अशा कपड्याने पुसून हे असे त्या पायाचं मध्ये टरकल असतं ना हे काढतं। त्या पा किती पुसलं हे केलं ना तर थोडंफार राहते। तर आम्ही काय करतो, कधी पण दरवर्षी लोणचं घालताना त्या फोडी अशा पाण्यातून घेऊन काढतो, पूर्ण अशा स्वच्छ करून नितळायला ठेवायच्या, आणि नंतर कपड्याला फॅन खाली 2-3 मिनिटे सुकायच्या।
सुकल्याच्या नंतर मग ह्याचं पुढचं सामान्यात मिक्स करायचं. तर पहा हे अशा 2 पाण्यानं धुवून काढायचं, एक पाण्याने आणि या पाण्याने धुवून काढून टोपल्या चांगल्या निथळायच्या आणि नंतर कपड्यावर फॅन खाली 3-4 घंटे चांगल्या सुकवायच्या. आता ह्या पाण्यानं धुवायचं आणि नंतर दुसऱ्या पाण्यानं धुवून अशा चाळणीमध्ये निथळायला ठेवायचं. तर पहा एका पाण्यानं धुतलं का किती निळसर पाणी झालेलं घाण, त्यामुळे पुन्हा डबल पाण्यानं धुवायचं म्हणजे स्वच्छ होतात. त्या कपड्यानं पुसत बसायची गरज नाही. आणि दरवर्षी मी असंच लोणचं घालते. धुवून तर बिलकुल माझं लोणचं 1-1.5 वर्ष 2 वर्ष टिकतं, पण तसंच वर्षाच्या आताच संपतं, कारण उन्हाळ्यामध्ये आंबट खूप आवडतं ना. तर माझं लोणचं बिलकुल खराब होत नाही बघा. मी अशा पद्धतीने दरवर्षी करते. त्या पाण्यानं आता टोपल्यात निथळायचं. तर पहा हे टोपल्यात निथळू दिले 10-15 मिनटं आणि हे फॅन खाली त्या पाशा पातळ वाळू घालायच्या. आता हे चांगल्या कडक अशा सुकेपर्यंत 3-4 घंटे राहू द्यायच्या, कारण आता दुपारची वेळ आहे. रात्री आपण पाण्यात भिजू घातले होत्या आंबे, सकाळी धुवून स्वच्छ करून 10-11 वाजता आपण फोडी करायला सगळं धुवायला करायला आपल्या दुपारी 1-2 वाजलेत. तर आता हे निथळून छान असं फॅन खाली ठेवलेले. तर आता हे संध्याकाळपर्यंत अशाच फॅन खाली पातळ पसरल्या राहू द्यायच्या. अशा चांगल्या कोरड्या कडक होईपर्यंत राहू द्यायच्या आणि मग रात्री ह्याला हळद आणि मीठ बसून अशा ठेवायच्या आणि उद्या मग ह्यात पूर्ण सामान मिक्स करायचं. आता ही असे 4-5 घंटे रात्रीचं दाखवलं होतं. तर पहा हे आंब्याच्या फोडी छान अशा मस्त 1-2 पाण्यानं धुवून 4-5 नितळा ठेवून 4-5 घंटे अशा फॅन खाली घातल्या होत्या. तर पहा अशा मस्त सुकलेले, त्याला बिलकुल असा पाण्याचा अंश नाही. तर आता हे काय करायचं, पूर्ण एका पातेल्यात भरून त्याला मीठ आणि हळद लावायची. आपण फोडी धुतल्या होत्या त्यावेळेस अशा एवढ्या होत्या छान अशा. तर पाहे उन्हा फॅन खाली चांगल्या सुकल्यामुळं पुढे अशा मुरकल्यात नरम झाल्यात आणि थोड्याशा कमी झाल्यासारख्या झाल्या त्या पाशी मस्त. तर आता याला काय करायचं, हळद आणि मीठ लावून आता ह्याला रात्रभर ठेवून द्यायच्या. म्हणजे काय होतं, याचं पूर्ण पाणी असं मिठाचं निघून जातं आणि मग उद्या सकाळी याच्यात पूर्ण हे करायचं, सामान मिक्स करायचं. तर इकडं पहा हे पहा आमच्या हळद आणि आमचे नातोंड पहा मध्ये मध्ये चिमी हळदीने हे करू नको. तर पहा मी अशी घरगुती हळकुंड विकत घेऊन असे बारीक करून मशीनमधून आणते. पाय घरगुती हळद आम्ही घरी तयार केलेली, कारण विकायच्या हळदीमध्ये मक्याचं पीठ असतं, त्यामुळे लोणचं खराब होतं आणि भाजीला पण चांगली चव येत नाही आणि असा पिवळसा चांगला कलर येत नाही. मी असे दरवर्षी घरची हळद तयार करते. तर हे 5 किलो हळद आणली होती तयार हे करून. या पाय अशी हळद टाकायची याच्यामध्ये थोडीशी आणि नंतर पुन्हा लोणचं तयार करताना पण घालायची. आणि हे पा थोडंसं 1-2 पसाभर मीठ घालायचं. हे पा आता हे असं आणि हे पा माझे नाक कशी मध्ये मध्ये करते चिमणी सर मी काढवते सर. पहा मीठ आणि हळद असं हे करायचं लावून. चिमणी उठते उठ अंगावर राहिलं उठ. हे पाहता हे असं रात्रभर ठेवून द्यायचं आणि सकाळी मग याचं मिठाचं पाणी निघतं, ते पाणी फेकून देऊन मग यात लोणच्याचं सामान मिक्स करायचं. चला तर मग आता रात्रभर ठेवून देऊ. तर पाही लोणचं तयार करून ठेवलेले आणि बरणी पण मी 2 दिवसापूर्वी चांगली स्वच्छ धुवून कोरडी करून उन्हात वाळवून व्यवस्थित ठेवून दिलेल्या होत्या या 2 भरण्या. आणि शक्यतो लोणचं काचेच्या भरणीत किंवा चिनी मातीच्या भरणीत भरायचं, प्लास्टिकमध्ये पण नाही भरायचं, कारण तुला सगळ्यांना माहीत आहे प्लास्टिकमधल्या कुठल्याच वस्तू खाऊ नये. प्लास्टिक चांगलं ना हानिकारक आहे शरीरासाठी. आणि अल्युमिनियमच्या भरायचं नाही, प्लास्टिकच्या भरणीत लोणचं नाही भरायचं, चांगलं नाही. आणि अल्युमिनियम किंवा स्टील अशा कुठल्याच भांड्यात भरायचं नाही, कारण याच्यामध्ये आंबटपणा आणि मीठ असतं, त्यामुळं आपले पांढरे भांडे स्टीलचे भांडे खराब होतात. तर सगळ्यात चांगलं म्हणजे एक तर काचचं किंवा चिनी मातीचं. तर या दोन्हीपैकी कुठल्यात बी भरा. तर हे पाणी काचेची भरणी साफ करून ठेवलेले आणि भरताना बुडाला थोडंसं मीठ टाकलेले. आता खूप छान असं लोणच्याचा वास यायला मस्त. आणि पाही माझा नातू कसा मध्ये करायला.
छोटे लेकरं आले हे पहा अशा पद्धतीनं. आणि तेल पण तुम्ही कमी जास्त करू शकता. मी असं जास्त कमी पण नाही, म्हणजे हे किती 1 किलो तेल मी म्हणजे 1 लिटर तेल घातलेलं आहे. मोहरीचं प्युअर मोहरीचं तेल आहे. आणि या सगळ्या फोडी या आणि या मिळून 5 किलोचा अंदाज आहे फोडी. तर तुम्हाला मी याचं परफेक्ट प्रमाण किती घातलंय ते हे भरल्यानंतर पुन्हा एकदा सांगते. तर पहा लोणचं तयार झालेले. तर हे घरचे ताजे झाडाचे तोडलेले आंबे होते. हे काय मोजून मापून घेतलेले नव्हते. तरी समजा अंदाजाने याच्या फोडी 5 किलो तरी असतील ही. आणि आपण काय करतो 1 किलोचं लोणचं प्रमाण सांगतो, 2 किलोचं सांगतो. पण हे थोडंसं मला चुकीचं वाटतंय. का चुकीचं वाटतंय तर आपण 1 किलो आंबा घेतो, पण त्याच्यामधल्या कोई असतात ना, अशा मोठ्या मोठ्या कोई असतात आंब्यामध्ये. त्या कोईचं वजन बाजूला निघते आणि आंबा मग अर्धा पाऊण किलोच राहते ना. आपण त्या पाऊण किलोला 1 किलोचं प्रमाण घेतो. मग कसं मसाला जास्त होतो आणि फोडी कमी होतात. तर त्यातल्या कोया निघतात ना, वजनदार असतात त्या. तर आता हे 5 किलो फोडी होत्या. तर हे पूर्ण मसाला मधल्या कोई हे काढून हे फोडी 5 किलो भरल्या भरपूर. आणि तसं आंबा 6-7 किलो असेल, पण मधल्या कोई निघून सगळं जाऊन 5 किलो फोडी असतील अंदाजानं. तर ह्या 5 किलो फोडी, तर याला आपण चांगलं 1 वाटीभर मीठ आणि थोडीशी अर्धी वाटी हळद लावली होती याला रात्रभर मूर ठेवायसाठी. आणि नंतर मसाला तयार करताना याला आपण काय काय वापरले तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेलेच आहे. तरी पण तुम्हाला सांगते 20 ते 25 याला मिरे घेतलेले आणि 20 ते 25 याला लवंगा घेतलेले आणि लसणाच्या पाकळ्या 1 वाटीभर आणि थोडंसं हिंग घेतलेले घरात होतं तर. आणि हळद याला घेतलेले 100 ग्राम 1 वाटीभर घेतलेले, म्हणजे 100 ग्रामचा अंदाज. एवढं काय मोजून तोलून नाही, पण 100 ग्रामचा अंदाज म्हणजे 200 टाक. आणि ह्याला मीठ घेतलेले 250 ग्राम, म्हणजे 2.5 वाट्या. एका वाटीमध्ये 100 ग्राम मीठ वजनदार असते. 250 ग्राम मीठ. आणि मोहरीचं प्युअर मोहरीचं तेल 1 लिटर घेतलेलं 1 पुडा पूर्ण. तर तेल असं कडकडीत गरम केलेलं आहे. चांगली वाफ निघेपर्यंत दूरपर्यंत वास येईपर्यंत असं तेल गरम केलेले. आणि तेल कोमट झाल्याच्या नंतर त्यामध्ये लाल तिखट टाकलेले, पुन्हा त्यात हळद टाकलेली, मीठ टाकलेले आणि मोहरी घेतलेली. मोहरीची डाळ अर्धा किलो घेतलेली. तुम्ही घरची पण मोहरी मिक्सर मधून बारीक करून टाकू शकता, पण मी आणली मोहरीची डाळ. तर मोहरीची डाळ अर्धा किलो घेतली. ती पण थोडीशी गरम करून लवंग मिरी आणि मेथ्या पोहे खायचे 4 चमचे मेथ्या घेतलेले आहेत. तर मोहरीची डाळ आम्ही मिक्सर मधून थोडीशी भरड केलेले. तशीच आखी टाकली तर थोडी लोणच्यामध्ये अशी टच दिसते. तर मी अशी थोडी मिक्सर मधून भरड केलेले. तर हे पूर्ण तेवढं सामान 5 किलो फोडीला लागलेलं आहे. आणि हे प्रमाण मी माझ्या पद्धतीने सांगितलेलं आहे, गावरान खेड्यातल्या पद्धतीनं. तुम्ही तुमची पद्धत करण्याची वेगळी असेल, तुम्ही तुमच्या पद्धतीनं तिखट कमी जास्त करू शकता. बाकी लवंग मिरे हे काही कमी जास्त करू शकता, आपापली करण्याची पद्धत. पण ही माझ्या पद्धतीने केलेले. आणि ही लोणचं पहा अशा पद्धतीने केलं ना तर बरोबर 1 वर्ष होऊन गेलं तरी माझ्या लोणच्याला काही होत नाही. जसं तसं वास येत नाही, बुरा लागत नाही, बुरशी लागत नाही, काहीच नाही. आणि हे प्रमाण वापरलं ना तर एकदम असं परफेक्ट लोणचं बा माझ्या पद्धतीनं तरी व्यवस्थित आहे. आणि बिलकुल खराब होत नाही, लोणचं नासत नाही, काय होत नाही. वर्षभर छान असं टिकते. तुम्ही तुमच्या पद्धतीनं ज्याची त्याची करण्याची पद्धत वेगळी करू शकता, पण या पद्धतीने केलं ना तर बिलकुल लोणचं वर्षभर चांगलं टिकून राहते, काहीच याला होत नाही. आणि कोणी कोणी लोणच्यामध्ये विकतचा मसाला वापरते, रामबंधू मसाला किंवा कोणता वापरू शकते. मी विकतचं काहीच वापरलं नाही, मी घरातलं सगळं वापरलंय. पण इतकी लोणच्याला टेस्ट आली, एकदम छान असा स्वाद आला याचा, एकदम छान अशी टेस्ट आलेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीनं आवडलं तर करून पहा. आणि तुम्हाला अशी पद्धत करण्याची आवडली, किलोची 2 किलोचं प्रमाण, तर 5 चवीला कसं लागतंय, तर छान चवीला टेस्ट लागली तर आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझं लोणचं करण्याची पद्धत आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, आमची सह्याद्री या चॅनलला, तर लवकर सबस्क्राईब करा. तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं तर असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ, चुलीवरचे, मातीच्या भांड्यातले, पारंपरिक पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तर पहा 5 किलो कैरीचं लोणचं माझं तयार झालेले. खूप छान टेस्ट स्वाद यायलाय. तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा आणि आवडल्यास मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.